आपल्या गोजीरवाण्या घराला, रिसॉर्टला, हॉटेलला, ऑफिसला राजस्थानी संगमरवरी कलाकुसर केलेल्या वस्तूंनी सजवा. या वस्तूंचा खजिना आता कणकवलीत उपलब्ध. आमच्याकडे मार्बल मंदिर, मूर्ती, मार्बल नेम प्लेट, तुळशी वृंदावन, घड्याळ, गणपती यासह थंड पाण्यासाठी माठ, छत्रपती शिवाजी महाराज देवदेवतांच्या मूर्त्या उपलब्ध. आजच संपर्क साधा. छत्रपती शिवाजी महाराज चौक, कणकवली आणि मुंबई गोवा हायवे, श्री गणेश मंदिर वागदे नजीक, वागदे. निर्मलानंद महाराज हे श्री स्वामी समर्थांचे शिष्य आणि त्यांचे शिष्य जे अण्णा महाराज जी वाई पंढरपूर येथील आहेत आणि त्यांचे ठिकठिकाणी मठ आहेत. कोलीमध्ये देखील त्यांचा मठ आहे आणि त्या ठिकाणी त्यांची मूर्ती प्राणप्रतिष्ठापना या ठिकाणी संपन्न होत आहे. शिवाय स्वामी समर्थांची स्थान प्रतिष्ठापना तिथे होत आहेत. शिवाय श्री गणेशाची मूर्ती या मठामध्ये स्थापवली जात आहे. या निमित्ताने आज 11 आणि उद्या 12 या 2 दिवस हा एक मोठा उत्सव या ठिकाणी सुरू आहे. धार्मिक विधी या ठिकाणी सुरू आहेत. ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांचे भक्त अगणित आहेत. ते वाढत चालले आहेत. श्री स्वामी समर्थांचा आध्यात्मिक वारसा अनेक सिद्ध पुरुषांनी पुढे चालविला. त्यातील सांगली येथील श्री स्वामी समर्थांचे शिष्य परमपूज्य निर्मलानंद महाराज यांचा नामोल्लेख होतो. परमपूज्य निर्मलानंद महाराज यांनी वाई येथील परमपूज्य सदाशिव कुलकर्णी अर्थात अण्णा महाराज यांना दिव्य शक्ती दिली. पुढे अण्णा महाराजांनी गुरु आदेशाने आध्यात्मिक क्षेत्रात अलौकिक कामगिरी केली. अण्णा महाराजांनी परमपूज्य निर्मलानंद महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने श्री स्वामी समर्थांचे 54 मठ स्थापन केले. परमपूज्य अण्णा महाराजांचा मोठा भक्त परिवार आहे. कणकवली येथील कलमठ येथील मुक्काम पोस्ट गावडेवाडी तरंदळे रोड येथे अण्णा महाराज यांचे शिष्य गणपत दत्ताराम मटकर यांच्या पुढाकारातून स्थापित केलेला श्री स्वामी समर्थ उपासना धाम आहे. या पवित्र धार्मिक स्थळामध्ये 11 व 12 एप्रिल रोजी श्री गणेश, श्री स्वामी समर्थ, श्री विठ्ठल रखुमाई, परमपूज्य अण्णा महाराज यांची मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा संपन्न होत आहे. त्या निमित्ताने अण्णा महाराजांचे असंख्य भक्त विविध जिल्ह्यातून येथे दाखल झाले आहेत. त्यांनी नंबर 1 निर्धार न्यूजला परमपूज्य अण्णा महाराज यांचे अनुभव विशद केले. पाहुयात. अण्णांचं लहानपणापासून श्री स्वामी समर्थ म्हणजे निर्मलानंद म्हणून महाराज होते, त्यांच्या हाताखाली त्यांनी काम केलेलं आहे. निर्मलानंद म्हणजे अक्कलकोट महाराजांचे शिष्य असं ते. तर त्यावेळेला त्यांनी घेतल्यानंतर त्यावेळेस त्यांचं वय लहान होतं, 5-6 वर्षापर्यंत होते. पण ते जात होते दररोज सांगलीला आणि तिथं ते त्यांच्यामध्ये ते बघत होते. आणि नंतर ते पुन्हा मग त्या गेल्यानंतर निर्मलानंद महाराज गेल्यानंतर मग ह्यांचं लक्ष जास्त स्वामी समर्थ मंदिराच्या पूजेकडं किंवा आरत्या करण्याकडं गेलं. त्याप्रमाणे त्यांनी ते मूलतःच मुली शाळा मस्त होते आणि त्यांचं सगळं विशेष म्हणजे कल हा जरी शिक्षणाकडे होता तरी त्यांचं लक्ष मात्र त्या महाराजांच्याकडे होतं. काही घरी आली तरी तेच बोलला. घरी आले ती कीर्त त्यावेळेस ती शाळेमध्ये घरी आले की घरी आरती करत होते. त्या महाराजांची आरती करायची. नंतर स्वामींचा जे काही थोडासा खुलासा आहे ते त्याला माहिती होतं. निर्मलानंद महाराज ही त्यांची शिष्य असल्यामुळे त्यांनी सांगितलेलं, त्याच्यावरून त्यांनी आपली कथा रचण्याची सुरुवात केली, माहिती केली लोकांना. आणि मग त्यांनी काय केलं, ते पहिले शिक्षकच होते, हुशार होते आणि त्यांना आवड होती, लिहिण्याची आवड होती, कविता रचण्याची आवड होती. अशा प्रकारे त्यांना ते महाराजांचंच वेळ असल्यामुळं त्यांच्याकडे ते कंटिन्युअसली सारखं महाराजांची उपासना कशी करावी, महाराजांच्या बद्दल 4 वर्ष काही अधिकार असले किंवा अक्षर वेळ लागली तर ते सांगत होते. त्या आरतीला जेव्हा जे लोक होते त्यावेळी ते तिथल्या
महाराजांच्या बद्दल काही गोष्टी सांगत होते त्यावेळेला. आणि मग त्यांनी ते असं करता करता त्यांनी त्यांचं लक्ष या शिक्षणापेक्षा किंवा सर्व्हिसपेक्षा म्हणजे आध्यात्मिक मार्ग कसं लागलं हे त्यांनाही कळलं नाही, पण त्याचे त्यांचं लक्ष तिकडे जास्त वळलं गेलं. आणि त्याबाबत त्यांना काही सांगण्याची पावरही, एक नैतिक पावरही त्यांना मिळाली. एखादा प्रश्न सांगितला ते सांगत होते. प्रश्न जर असे लोकांची गर्दी व्हायला लागली. आमच्या वाईला आमचं घर मोठं होतं, त्यावेळेला तिथं दर गुरुवारी, शनिवारी, रविवारी अशी आरती होत होती. त्यातूनच मग ते सांगायचे की काही लोकांना शंका आली तर मग त्या आधारे ते त्यांचा प्रश्नाचं उत्तर त्यासाठी देण्याची पॉवर, एक थोडीशी त्यांना आवड निर्माण झाली किंवा तशी ती वृत्ती त्यांची वाढवली गेली ज्ञानदीकमध्ये. आणि मग त्यांनी प्रश्न कोणी टाकायचा आणि हे उत्तर द्यायचं. त्याप्रमाणे अशी त्यांची सवय वाढत गेली. त्यात त्यांना त्या लोकांना ज्यांनाही त्यांना हे म्हणजे मार्गदर्शन केलं त्यांच्याप्रमाणे त्यांच्या काही अडचणी होत्या त्या आपोआप त्यात पार पडल्या आणि ते त्या त्यातून ते निवर्तले. म्हणजे ते त्याबद्दल त्यांना एक गोडी वाटली. त्या माणसांची कामं झाल्यामुळे त्यांना समाधान वाटलं. आणि मग ते त्या आध्यात्मिक बाबीमध्ये जास्त अभ्यास करण्यात आणि व्यायाम करण्याचे, कीर्तन वाचायचे, जास्त करायचे. आणि मग त्यांनी असं सुचवलं, अशी लोकांची गर्दी झाली त्यावेळेला घरामध्ये दर गुरुवारी शाळा आरती होत होती. आणि त्यावेळेला हे शाळेतनं आले की काही त्यांची ठराविक त्यांनी जी पदं रचलेली होती महाराजांच्या वर, जी अक्कलकोट महाराजांच्या बद्दल जी काही पदं लिहिलेली आहेत ती त्यांनी लिहून घेतली. त्याच्यावर पुस्तकं त्यांनी काढली. म्हणजे निर्माल्य महाराजांची आरती, नंतर अक्कलकोट महाराजांची आरती, अण्णाभाऊंच्या आरती, अशी सगळी माहिती तिने आपल्या स्वतःहून मानसिक म्हणजे आठवणीनं ते लिहून घेतली आणि त्याची पुस्तकं काढली. त्याप्रमाणे लोकांना त्यांनी वाटप केलं. आणि थोडक्यात सांगायचं म्हणजे ज्या लोकांनी ह्यांचा संपर्क साधला त्या लोकांना ह्यांनी त्या कुठल्याही प्रश्नाबाबत जे ते त्यांनी आपलं उद्योग सांगितला की काय करायचं, तर ते त्यावेळेला महाराजांना पुढे मागं न विचारता माणसाचं नाव घ्यायचे, त्या प्रश्न घ्यायचा आणि त्याप्रमाणे ते 3 चिठ्ठ्या टाकत होते. तर त्यापैकी मग जे त्यांना एखादं विचार सांगतात होते, स्वामींचं नाव घ्या आणि मग पान उचला, 3 चिठ्ठ्या ठेवायला. आणि त्याप्रमाणे केल्यानंतर मग त्यांचं ते उत्तर त्यातलं निघायला लागलं 3 ह्याच्यापैकी. त्या 3 त्या प्रश्नापैकी, चिठ्ठ्यापैकी जी उत्तर त्यांच्या हातात निघत होतं त्याप्रमाणे ते त्या संबंधित माणसाला माहिती देत होते. त्याप्रमाणे काही जर त्यांनी लिहिलेलं असेल त्याप्रमाणे तुम्ही कायम त्याप्रमाणे महाराजांची उपासना करा, स्वामींची उपासना करा. आणि नरसिंह म्हणजे सरस्वती सारखं दररोज श्री स्वामी समर्थ षडाक्षरी मंत्र तुम्ही जप सुरू करा, असं केलं. आणि एक वैदिक धार्मिक म्हणजे त्यांचं क्षेत्र इतकं त्यांचं वाढत गेलं की त्यांना सुचत नव्हतं. एखादा मनुष्याला ते कुठल्या प्रश्नाचं उत्तर त्याला जसं झेपेल तसं सांगत होते. आणि त्याप्रमाणे त्या माणसाची त्यांना समाधान वाटत होतं. तर अशा प्रकारे असे वाढता ठिकठिकाणी ते जात होते. काही लोकांची शाळा मास्तर असल्यामुळे किंवा ओळखीचे असल्यामुळे. आणि मग ते ज्या गावाला गेले त्या ठिकाणी ते त्याबद्दल ते मार्गदर्शन करत होते. आणि काय एखाद्याने प्रश्न जर काढला तर त्यांना जे मनात येईल त्याप्रमाणे ते 3 चिठ्ठ्या असे त्या ह्याच्यावर लिहित होते. आणि त्या 3 पैकी एखादी उचला असं म्हणायचे. आणि त्याप्रमाणे ते करून त्या 3 चिठ्ठ्या ती घेतल्यानंतर त्यांना त्या माणसाला ते जे त्या क्रिया करायला सांगितली त्या आपण करायला सांगत होते. ते प्रामाणिकपणाने स्वामींची उपासना केली की त्यांचं फळ त्याला मिळालं. आणि ते त्याप्रमाणे त्यांचंही त्याच्याबद्दल, देवाबद्दल, स्वामींच्या बद्दल आणि आपल्या महाराजांच्या बद्दल, अण्णांच्या बद्दल त्याचा विश्वास निर्माण झाला.
आणि असं करता करता हे रिटायर झाले. रिटायर झाल्यानंतर ते त्यांना जास्त सुरत काम करण्याची संधी मिळाली आणि तिचे त्या आणि आध्यात्मिक बाबीत जास्तीत जास्त लोकांची कशी प्रसिद्धी होईल यासाठी त्याने पंढरपूरला मुक्काम केला. पंढरपूरच्या ठिकाणी काही लोक जे भेटले त्यांना त्यांनी मार्गदर्शन केलं. असं करता करता प्रत्येक जणांची गाठी पडल्या त्यांचे ते लोक वाढत गेले आणि त्यात ते त्यांनी आपली प्रगती साधली म्हणण्यापेक्षा त्यांना त्याच्याबद्दल त्या महाराजांच्या उपासनेबद्दल काहीही दुसरं सुचत नव्हतं. कोणी माणसं आली की पत्र आल्यावर कोणी आली माणसाचं लक्ष लागत नाही. त्याचे प्रश्न काय आहे त्याचं उत्तर पत्राने पाठवायला दर वेळेला 15-20 पत्र यायची. त्या पत्राची उत्तर हे अण्णा लगेच त्याच दिवशी 2 दिवसामध्ये ते देत होते. अशा प्रकारची लोकांची त्यांनी कामं केली, आपलं मत प्रदर्शित केलं आणि त्याप्रमाणे स्वामींची जी प्रगती आहे भाषणाची ताकद आहे ती त्या लोकांच्या बद्दल सुद्धा एक शक्ती निर्माण झाली आणि स्वामींची शिष्य परंपरा वाढत चालली. स्वामींच्या बद्दल लोक निष्ठा वाढत चालली आणि अशा प्रकारे हे प्रकरण वाढत गेलं. आणि मला असं वाटतं की त्यांच्या हाताखाली त्यांनी ठिकठिकाणी ज्या ठिकाणी गेले त्या ठिकाणी ज्या ठिकाणी वास्तव्य केलं त्या तिथल्या लोकांच्या एकदा त्यांचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर ते बोलता बोलता म्हणायचे तुम्ही प्रत्येक वेळेला इथे येण्यापेक्षा मी तुमच्या येईल नाहीच नाही पण तुम्ही स्वामींचं एक थोडं छोटस मंदिर तरी घाला, ते एक बैठक ठेवा तुम्ही आणि दररोज ते आपण उपासना करा. म्हणजे प्रत्येक वेळा इकडे येण्याचं काही कारण नाही. अशा प्रकारे करून त्यांनी मंदिरं बांधली. आणि सगळ्यात सांगायचं म्हणजे गोवा म्हणून परगाव ठिकाण आहे ना गोवा, तिथंच महाराजांचं मोठं मंदिर बांधलेलं आहे. 3-4 अण्णा महाराजांचं नाही, अण्णा महाराजांचं हे असला कोणी मार्गदर्शन कोणी केलं महाराजांनी अण्णांनी केलं. पण त्याबद्दल त्यांना तिथल्या लोकांना विश्वास बसला, त्यांनाही काही अनुभव आले आणि त्याप्रमाणे आमच्या अण्णांच्या प्रमाणे तिथं मंदिर बांधण्याचं ठरवलं. आणि त्यावेळेला तशी परिस्थिती नव्हती. ते लोक श्रीमंत होते पण त्याबद्दल याबद्दल त्यांच्या मनात असा विचार येत नव्हता. आहे की बऱ्याच ठिकाणी एक सांगते 50-60 लोकांची लिस्ट आहे आमच्या अधिक. आता इथं आहे मंदिर ठिकठिकाणी बांधलेली आहेत त्यांनी बांधलेली. चिमणगाव आपल्या भारतामध्ये आहेत. ते परगावामध्ये म्हणजे गोव्याला होतं, नंतर पंढरपूरला आहे, गोव्याला आहे, सातारा आहे, कोरेगाव आहे, ठिकठिकाणी गाव चिमणगाव आहे. अशी जवळजवळ लिस्ट 52 लोकांची. कोण कल्याण मुंबई सगळ्या ठिकाणी ज्या ठिकाणी यांचं गेले ज्या ठिकाणी लोकांची ते गाठी पडल्या त्या ठिकाणी तिथल्या लोकांनी त्या प्रकारची लहान मोठ्या प्रमाणात उपासना सुरू केली. आणि त्याप्रमाणे काही लोकांनी मंदिरही घातलेली आहे. अर्थात आमच्या महाराजांना अण्णांची मदत घेऊन फक्त त्यांचा सल्ला न त्याने गेलं. अण्णांनी काही पैसे खर्च केले नाही पण त्यांना प्रवृत्त केलं आणि त्याप्रमाणे तेही लोक आता माझ्यापेक्षा आमच्यापेक्षा घरातल्या लोकांच्या पेक्षा सुद्धा उपासनेला पुढे आलेले आहेत आणि अजून याची उपासना चालू आहे. ते आत्ता नाहीच अण्णा तो अनुभव आहे त्यांचा.